मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपल्याला पार्टिकलचं ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची. मग आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, d2x अपॉन dt². आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. दिलेल्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन फाइंड करायची आहे, व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे अँड काय फाइंड करायचं आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे. आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे पार्टिकलचं d2x अपॉन dt² प्लस ω² इज इक्वल टू 0. Expression for acceleration, velocity and displacement of particle performing SHM by solving the differential equation of SHM in terms of displacement x and time t. आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन वरून दिलेल्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे, व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे अँड डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ एक्स अँड टी. मग सुरुवातीला आपण फाइंड करू ॲक्सलरेशन. आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, d2x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. हे आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला पहा, हा प्लस ω²x इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, देअरफॉर d2x अपॉन dt² इज इक्वल टू मायनस ω²x. आता आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे. ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय असतं, ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता व्ही ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, व्ही इज इक्वल टू काय असतो, dx अपॉन dt. व्ही इज इक्वल टू काय असतो, dx अपॉन dt. मी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. मग ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली, व्ही ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल, d इंटू d²x अपॉन dt इंटू dt काय असेल, dt². मीन्स ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, d2x अपॉन dt². मग हीच व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची तर आपल्याला काय मिळेल, ॲक्सलरेशन मिळेल. दिलेल्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन d2x अपॉन dt² मीन्स काय आहे तर ॲक्सलरेशन आहे. मग ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर a इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, मायनस ω²x. मग हे काय आहे, ॲक्सलरेशन आहे दिलेल्या पार्टिकलचं इन टर्म्स ऑफ x. This is the expression for acceleration in terms of displacement x. आता आपण ॲक्सलरेशन फाइंड केलं, ते किती मिळालं आपल्याला, a इज इक्वल टू मायनस ω²x. पुढे फाइंड करायची आपल्याला व्हेलॉसिटी. फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ॲट एनी पोझिशन फॉर इक्वेशन 1 वी हॅव. आता आपल्याला फाइंड करायची आहे व्हेलॉसिटी. आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे, d2x अपॉन dt² इज इक्वल टू मायनस ω²x. आता पहा, हे जे इक्वेशन, ही जी आपल्याला टर्म दिली आहे d2x अपॉन dt², हिला आपण असे एक्सपांड करू शकतो की नाही, d अपॉन dt इंटू dx अपॉन dt. ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपण असे एक्सपांड करू शकतो, d अपॉन dt इंटू dx अपॉन dt. d इंटू d काय झाला, d² इंटू x अपॉन dt इंटू dt dt². म्हणजेच काय केलंय, दिलेल्या टर्मला ह्या प्रकारे एक्सपांड केलंय, d अपॉन dt इंटू dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस ω²x ॲज इट इज. आता पहा, dx अपॉन dt मीन्स काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. dx अपॉन dt मीन्स काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. मग ही जी टर्म आहे ह्या टर्मची व्हॅल्यू आपण काय पुट केली, व्ही पुट केली तर काय इक्वेशन होईल, d इंटू dt ॲज इट इज आणि dx अपॉन dt ची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत आपण, व्ही पुट करणार आहोत. म्हणजेच काय होईल मग, dv अपॉन dt इज इक्वल टू मायनस ω²x. आता पहा पुढे
डीव्ही अपॉन डीटी ही जी टर्म आहे ह्या टर्मला चेन रूलने काय केलंय एक्सपांड केले. आता 12thला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये चेन रूल आहे तो तुम्ही शिकणार आहात. तर चेन रूल मध्ये आपण किंवा चेन रूलच्या सहाय्याने डीव्ही अपॉन डीटीला अशा प्रकारे एक्सपांड करू शकतो. हे जे काही आपण एक्सपांड केलेलं आहे हे जे काही आपण एक्सपांड केलं याला म्हटलं जातं चेन रूल. आता पहा आपण डीव्ही अपॉन डीटीला कसं एक्सपांड केलं. डीव्ही अपॉन डीएक्स इंटू डीएक्स अपॉन डीटी हा आहे चेन रूल. आता डीएक्स आणि डीएक्स कॅन्सल झाला तर आपल्याला सुरुवातीची टर्म मिळणार आहे डीव्ही अपॉन डीटी. आपण काय केलं डीव्ही अपॉन डीटीला चेन रूलच्या सहाय्याने काय केलं एक्सपांड करू शकतं किंवा चेन रूलच्या सहाय्याने लिहून घेतलं. तर आपल्याला काय मिळाला डीव्ही अपॉन डीएक्स इंटू डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता डीएक्स अपॉन डीटी म्हणजेच काय तर वेलोसिटी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं व्हेलोसिटी असतं. ह्या टर्मची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहोत व्ही पुट करणार आहोत आणि हा डीव्ही अपॉन डीएक्स ॲज इट इज. मग व्ही इंटू डीव्ही अपॉन डीएक्स काय केलं डीव्ही अपॉन डीटीला चेन रूलच्या सहाय्याने एक्सपांड केलं. चेन रूलच्या सहाय्याने एक्सपांड केल्यानंतर आपल्याला काय टर्म मिळाली डीव्ही अपॉन डीएक्स इंटू डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता डीएक्स अपॉन डीटी म्हणजेच काय असतं चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं व्हेलॉसिटी असतं. म्हणून ह्या टर्मची व्हॅल्यू आपण पुट केली व्ही इज इक्वल टू हा डीव्ही अपॉन डीएक्स काय आहे ॲज इट इज आहे आणि इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देअरफॉर आता पुढच्या टर्म मध्ये आपण काय केलं व्हेलॉसिटीच्या टर्म एका साईडला डिस्प्लेसमेंटच्या टर्म एका साईडला करून घेतल्या. मग हा डीएक्स इकडे डिवाइड आहे इकडे जाताना काय झाला तो मल्टिप्लाइड झाला. व्हेलॉसिटीच्या टर्म आपण एका साईडला करून घेतल्या डिस्प्लेसमेंटच्या टर्म एका साईडला करून घेतल्या तेव्हा आपल्याला इक्वेशन मिळालं व्ही इंटू डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता पुढे इंटिग्रेशन केलंय दिलेल्या दोघही टर्मचं काय केलंय इंटिग्रेशन. इंटिग्रेटिंग बोथ द साइड वी गेट. तर दोघं साईडचं इंटिग्रेशन केल्यावर आपल्याला काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर काय कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. आता आपल्याला ह्या दोघांचं काय करायचंय इंटिग्रेशन फाइंड करायचंय. आता पहा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन याचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन इज इक्वल टू असतं 1 2 3 अप टू इन्फिनिटी. मग ते काही असू शकतं यांची व्हॅल्यू 1 2 3 अप टू इन्फिनिटी. मग एक्स रेस टू एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. समजा एक्स रेस टू 2 असता तर काय झालं असतं एक्स रेस टू 2 प्लस 1 मीन्स 3 अपॉन 2 प्लस 1 मीन्स 3 म्हणजे एक्स रेस टू 2चं इंटिग्रेशन काय मिळालं असतं आपल्याला एक्स रेस टू 3 अपॉन 3. आता पहा इथे दिलेल्या इक्वेशन मध्ये व्ही रेस टू 1 आहे तो 1 आपण लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो. व्ही रेस टू 1 आहे एक्स रेस टू सुद्धा 1 आहे म्हणजेच इंटिग्रेशन काय होईल त्याचं व्ही रेस टू 1 मीन्स यांची व्हॅल्यू किती दिली आहे 1 दिली म्हणजेच व्ही रेस टू यांची व्हॅल्यू 1 प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 मीन्स काय यांची व्हॅल्यू 1 प्लस 1 म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ व्हीचं इंटिग्रेशन किती मिळालं आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन 2. सिमिलरली एक्स रेस टू सुद्धा 1 आहे एक्स रेस टू 1चं इंटिग्रेशन काय होईल 1 प्लस 1 2 अपॉन 1 प्लस 1 2 म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्हीचं इंटिग्रेशन मिळालं आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन 2 अँड इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन मिळालं एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि हा मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज प्लस सी काय आहे तर मग इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर इंटिग्रेशन कॉन्स्टंट हा लिहिला जातो तो इथे प्लस सी ने दाखवला आहे. लेट ए बी द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन अ एसएचएम. ए मीन्स काय तर दिलेल्या पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे आणि त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणू शकतो ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो. आता आपण पाहिलं होतं की ब्लॉकची ही होती आपली मेन पोझिशन तर ह्या ब्लॉकला आपण मॅक्सिमम कुठपर्यंत डिस्प्लेस करत होतो
ही होती त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. मीन्स हे काय झालं त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आणि हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, दिलेल्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड. आणि ॲम्प्लिट्यूड ही दोन साईडने होती किंवा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आपण दोन साईडने करत होतो. एक राईट साईडलाही करत होतो आणि एक लेफ्ट साईडलाही करत होतो. मीन्स राईट साईडचं जे डिस्प्लेसमेंट असेल पार्टिकलचं, राईट साईडचं जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल ते आपण दाखवणार आहोत प्लस ए ने, आणि लेफ्ट साईडचं जे डिस्प्लेसमेंट असेल ते दाखवणार आहोत आपण मायनस ए ने. ए मीन्स काय, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. पार्टिकलचं मेन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण त्या पार्टिकलची काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड म्हणतो. आणि ॲम्प्लिट्यूड ही प्लस असेल जेव्हा डिस्प्लेसमेंट कुठे असेल, राईट साईडला होत असेल, आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट हे लेफ्ट साईडला होत असेल तेव्हा ॲम्प्लिट्यूड ही काय असेल, मायनस ए असेल. पुढे, when the particle is at the extreme position, velocity v is 0, thus x is equal to plus minus a and v is equal to 0. आता इथे काय म्हटलंय पहा, जेव्हा पार्टिकल कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. ही आहे मेन पोझिशन, ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, तेव्हा पार्टिकलची जी काही ॲम्प्लिट्यूड आहे किंवा पार्टिकलची जी काही पोझिशन आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे हे कसं असेल, मॅक्सिमम असेल. आणि व्हेलॉसिटी कशी असेल, 0 असेल. कारण डिस्प्लेसमेंट आपण कुठून मेजर करतो, मेन पोझिशन पासून. म्हणजेच पार्टिकल कुठे आहे आता, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, म्हणजेच त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. जर पार्टिकल हा मेन पोझिशनलाच असता तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. कारण डिस्प्लेसमेंट आपण कुठून मेजर करतो, फ्रॉम द मेन पोझिशन. मग पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला असतो तेव्हा एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, प्लस मायनस ए. पार्टिकल जेव्हा राईट साईडला असेल तेव्हा प्लस ए, पार्टिकल जेव्हा लेफ्ट साईडला असेल तेव्हा मायनस ए. आणि व्ही इज इक्वल टू 0. मीन्स पार्टिकल कुठे आता, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, मीन्स तो तिथे थांबलाय, तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, मग 0 असेल. मग ह्याच व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 3 मध्ये, मीन्स ह्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अँड व्ही इज इक्वल टू 0. आता पहा, इक्वेशन 3 काय, व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आता व्ही ची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर लेफ्ट साईड काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, ए पुट केली, ए स्क्वेअर अपॉन टी, ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आता पहा, आपल्याला ह्या इक्वेशन वरून सी ची व्हॅल्यू मिळते. आता सी इज इक्वल टू काय होईल, हा मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 हा मायनस आहे, त्या साईडला जाताना काय होऊन जाईल, तो प्लस होऊन जाईल. मीन्स सी इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. हे आहे इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 4 मध्ये आपल्याला काय मिळाली आहे, सी ची व्हॅल्यू मिळाली. ही सी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, इक्वेशन 3 मध्ये पुट करायची. आता हे होतं आपलं इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. जी सी ची व्हॅल्यू आपण फाइंड केली, प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2, ती व्हॅल्यू काय करायची आता आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट करायची. इक्वेशन 3 काय होईल पहा, व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. आता 2 2 कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर दोघंही इक्वेशन मधून जर आपण ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, ओमेगा स्क्वेअर हा ए स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळाला मग आपल्याला, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कसं केलं आपण, 2 2 अँड 2 कॅन्सल होईल. दोघंही टर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर काय आहे, कॉमन आहे, म्हणून तो आपण बाहेर काढला. तर ब्रॅकेटमध्ये काय असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्ही फाइंड करायचं आहे, मीन्स व्हेलॉसिटी फाइंड करायची. तर आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या इक्वेशनचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला काय मिळेल, व्ही मिळेल. प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, तर ओमेगा मिळेल. प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे काय आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल
परफॉर्मिंग लिनियर SHM इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. आता आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट फाइंड केलं इन टर्म्स ऑफ एक्स, कारण आपल्याला व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे इन टर्म्स ऑफ एक्स अँड टी. मग आपण ऍक्सलरेशन सुद्धा फाइंड केलं, ऍक्सलरेशन a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर आपण व्हेलॉसिटी सुद्धा फाइंड केली, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्प्लेसमेंट. फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट एनी पोझिशन. आता आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्प्लेसमेंट. सबस्टिट्यूटिंग v इज इक्वल टू dx अपॉन dt इन इक्वेशन 5 वी गेट. आता इक्वेशन 5 मीन्स हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायची आहे, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पुट करायची. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम मीन्स dx अपॉन dt इथे आपल्याला पुट करायचं आहे. मग पहा इक्वेशन 5 काय होईल, जेव्हा v ची व्हॅल्यू आपण पुट करू dx अपॉन dt मीन्स चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर इथे सुद्धा एक्सच्या टर्म एका साईडला करून घेतल्या आणि टीच्या टर्म एका साईडला करून घेतल्या. आता हा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे येताना काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल, आणि हा dt इकडे डिवाइड आहे तर इकडे ओमेगाला काय होऊन जाईल, तो मल्टिप्लाइड होऊन जाईल. पुढे दिलेल्या दोघही टर्म्स आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन करायचंय. इंटिग्रेटिंग बोथ द साइड वी गेट. इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt. इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt. आता पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स, त्याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू, हा ओमेगा कॉन्स्टंट होता म्हणून त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला म्हणून ओमेगा ॲज इट इज, आणि डीटीचं इंटिग्रेशन आहे टी प्लस फाय. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर इंटिग्रेशन कॉन्स्टंट हा लिहिला जातो. अगोदरच्या इंटिग्रेशनमध्ये आपण सी लिहिला होता, तो होता इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता ह्या इंटिग्रेशन मध्ये सुद्धा आपण काय केलं, इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर एक कॉन्स्टंट लिहिला फाय, हा सुद्धा काय आहे मग इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे, तर पहा हा ए इथे डिवाइड आहे, इकडे जाताना काय होऊन जाईल, तो ए डिवाइड आहे, इकडे जाताना मल्टिप्लाइड. हा साइन इनवर्स आहे, ह्या साईडला येताना काय होऊन जाईल, तो साइन होऊन जाईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फाय काय आहे, इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. मग एक्स किती काय मिळालं आपल्याला, डिस्प्लेसमेंट दिलेल्या पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट किती मिळालं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट अ टाइम टी. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलंय की आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ऍक्सलरेशन फाइंड करायचं आहे, व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ एक्स अँड टी. मग आपण ऍक्सलरेशन फाइंड केलं इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये, व्हेलॉसिटी फाइंड केली इन टर्म्स ऑफ एक्स. आता आपण डिस्प्लेसमेंट फाइंड केलं इन टर्म्स ऑफ टी. आता पुढे पहा आपल्याला डिस्प्लेसमेंटच्या दोन केसेस पाहिजे आहे, कारण डिस्प्लेसमेंट हे दोन प्रकारे होतं, जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हा आणि जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा. मग पाहू आपण जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल, जेव्हा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल. मग सुरुवातीला पाहू आपण केस फर्स्ट. केस फर्स्ट काय दिले पहा, इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द मीन पोझिशन. आता पहिल्या केसमध्ये म्हटलंय की पार्टिकल त्याचं जे काही मोशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन कुठून स्टार्ट करणार असेल, मीन पोझिशन पासून स्टार्ट करणार असेल. आपण पाहिलं की आहे मीन पोझिशन, ही असते एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनला आहे, आणि तो त्याचं मोशन कुठून स्टार्ट करणार आहे, आता मीन पोझिशन पासून स्टार्ट करणार आहे, तेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल. मग आता पहा आपण डिस्प्लेसमेंट कसं मेजर करतो, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं अंतर.
मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं अंतर, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता पार्टिकल कुठे आहे, मीन पोझिशनलाच आहे, तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. आणि टी इज इक्वल टू सुद्धा काय असेल, 0 असेल. कारण अजून हा पार्टिकल मीन पोझिशनला आहे, मीन्स ऑसिलेशन किंवा मोशन स्टार्ट झालेलं नाही, म्हणून टी इज इक्वल टू 0. आणि एक्स इज इक्वल टू 0 का आला, तर पार्टिकल हा कुठे आहे, मीन पोझिशनला आहे. डिस्प्लेसमेंट आपण कसं मेजर करतो, मीन पोझिशन पासून तर एक्स्ट्रीम पोझिशनचं जे अंतर असतं त्या डिस्टन्सला आपण म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. आता पार्टिकल हा मीन पोझिशनलाच असल्यामुळे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. मग दिलेल्या व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये पुट केलं, एक्स इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0. एक्सचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग आता पहा, एक्स इज इक्वल टू जर आपण 0 पुट केला, एक्स इज इक्वल टू 0 इज इक्वल टू ए इंटू साइन, ए इंटू साइन, टी ची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे, म्हणजे ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. काय उरेल, फक्त फाय उरेल. आता हा ए काय आहे, इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे येताना तो काय होऊन जाईल, डिवाइड, म्हणजे ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0. मीन्स 0 इज इक्वल टू साइन फाय, 0 इज इक्वल टू साइन फाय. आता पहा, साइन फाय आपल्याला 0 मिळालाय. आता साइन फाय केव्हा 0 मिळेल, जेव्हा फाय अँगल हा 0 असेल किंवा पाय असेल. फाय अँगल काय असेल, जेव्हा फाय 0 असेल तेव्हा साइन 0 मिळतो, आणि जेव्हा फाय अँगल किती असेल, फाय असेल, तेव्हा साइन पाय इज इक्वल टू 0 असतो. मीन्स फायच्या दोन किमती, जेव्हा फाय इज इक्वल टू 0 असेल तेव्हा आपल्याला एक्स साइन फाय इज इक्वल टू 0 मिळेल. जेव्हा फायची किंमत पाय असेल तेव्हा साइन फाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, 0 मिळेल. आता आपल्याला फायच्या दोन किमती मिळाल्या, एक 0 आणि दुसरी मिळाली पाय. मग त्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, ह्या स्टँडर्ड इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत. स्टँडर्ड इक्वेशन काय आहे डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे आहे स्टँडर्ड इक्वेशन. या इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर सुरुवातीला मिळेल आपल्याला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. फायची किंमत सुरुवातीला आपण पुट करणार आहोत 0. त्याच्यानंतर दुसरी किंमत आपल्याला पुट करायची आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस दुसरी किंमत काय आहे आपली, फायची पाय. पहिली किंमत टाकल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 0. मीन्स सिम्पली काय असेल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि दुसऱ्यांदा फायची किंमत पाय टाकल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय. आणि साइन ओमेगा टी प्लस पाय त्याला आपण असं लिहितो, एक्स इज इक्वल टू मायनस ए साइन ओमेगा टी, ए साइन ओमेगा टी. म्हणजेच पहा, फायची किंमत पुट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, एक एक्स इज इक्वल टू मायनस ए साइन ओमेगा टी, आणि दुसरं इक्वेशन मिळालं एक्स इज इक्वल टू प्लस ए साइन ओमेगा टी. म्हणजेच एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. म्हणजेच जेव्हा पार्टिकल कुठे असेल, मीन पोझिशनला असेल, आणि मीन पोझिशन पासून तो त्याचं सिंपल हार्मोनिक मोशन काय करणार असेल, स्टार्ट करणार असेल, तेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असतं, मग एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. This is the expression for displacement at any instant if the particles start SHM from the mean position. हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन काय आहे, जेव्हा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून काय करणार असेल, त्याचं सिंपल हार्मोनिक मोशन काय करणार असेल, स्टार्ट करणार असेल, तेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असेल, मग एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. पॉझिटिव्ह साइन टू बी चूज if the start towards the positive and negative sign for starting towards the negative. म्हणजे आता पॉझिटिव्ह साइन काय दाखवते की पार्टिकल हा मेन पोझिशन पासून जर राईट साइडला डिस्प्लेस होणार असेल किंवा राईट साइडला त्याचं मोशन स्टार्ट करणार असेल, तेव्हा एक्स इज इक्वल टू प्लस ए साइन ओमेगा टी एवढं त्याचा डिस्प्लेसमेंट असेल. आणि जर पार्टिकल
हा मीन पोझिशन पासून निगेटिव्ह साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला त्याचं मोशन स्टार्ट करणार असेल तेव्हा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल मग एक्स इज इक्वल टू मायनस ए साइन ओमेगा टी. आता दुसरी केस दिली आपल्याला, इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. सुरुवातीच्या केसमध्ये काय होतं, पार्टिकल कुठून डिस्प्लेसमेंट स्टार्ट करत पार्टिकल कुठून SHM स्टार्ट करत होतं मेन पोझिशन पासून. आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय दिलंय की पार्टिकल हा कुठून मोशन स्टार्ट करणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करणार आहे. म्हणजेच काय की पार्टिकलची असेल मीन पोझिशन, ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो काय करतोय, आता त्याचं मोशन स्टार्ट करतोय. मग पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स इज इक्वल टू काय असेल प्लस मायनस ए. कारण एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट कुठून मेजर करतो आपण, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. म्हणजे पार्टिकलचं काहीतरी डिस्प्लेसमेंट झालंय आणि ते डिस्प्लेसमेंट किती असेल मग प्लस मायनस ए. मीन्स मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण म्हणतो अँप्लिट्यूड, आणि अँप्लिट्यूड काय असते मग प्लस ए किंवा मायनस ए. राईट साईडला असेल तर प्लस ए, लेफ्ट साईडला डिस्प्लेसमेंट झालं असेल तर मायनस ए. आणि टी इज इक्वल टू 0 मीन्स पार्टिकल अजून इथे थांबलाय म्हणून टी इज इक्वल टू 0. मग दिलेल्या व्हॅल्यू स्टँडर्ड इक्वेशन मध्ये पुट करायचा. स्टँडर्ड इक्वेशन काय आपलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. स्टँडर्ड इक्वेशन आहे आपलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू सुरुवातीला प्लस ए साइन ओमेगा टी, टी इज इक्वल टू 0 आहे तर ही व्हॅल्यू काय होऊन जाईल 0. काय असेल फक्त मग साइन फाय. त्याच्यानंतर त्या पहा एक्स इज इक्वल टू मायनस ए साइन फाय. आता पहा हे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पुट करावी लागेल. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, पुट करायची. एक्स ची व्हॅल्यू सुरुवातीला आपण काय पुट केली प्लस ए, नंतर पुट केली मायनस ए. आता पहा हा ए इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे त्यांना डिवाइड होऊन जाईल. म्हणजे पहिलं इक्वेशन काय होईल, ए अपॉन ए मीन्स 1 इज इक्वल टू साइन फाय. दुसरं इक्वेशन काय होईल, मायनस ए इज इक्वल टू प्लस ए. म्हणजेच काय होईल मायनस ए अपॉन प्लस ए, -1 इज इक्वल टू साइन फाय. -1 इज इक्वल टू साइन फाय. म्हणजे साइन फाय ची किंमत +1 आणि -1 मिळाली आपल्याला. आता साइन फाय आपल्याला +1 केव्हा मिळतो आणि साइन फाय आपल्याला -1 केव्हा मिळतो. आता पहा साइन फाय अँगल जर π/2 असेल मीन्स 90 असेल तर साइन फाय इज इक्वल टू 1 मिळतो, साइन 90 1. त्याच्यानंतर अँगल जर 3π/2 असेल 270 असेल तर साइन 270 इज इक्वल टू -1. म्हणजेच काय की जेव्हा फायची किंमत आपण π/2 पुट करू तेव्हा साइन फाय इज इक्वल टू 1 मिळेल आणि जेव्हा फायची किंमत 3π/2 पुट करू तेव्हा साइन फाय इज इक्वल टू -1 मिळेल. मग दोघं व्हॅल्यू आता इथे पुट करायच्या. एक्स इज इक्वल टू दिलेल्या स्टँडर्ड इक्वेशन मध्ये एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस π/2. सुरुवातीला फायची व्हॅल्यू काय पुट केली आपण π/2. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी 3π/2. आता पहा साइन ओमेगा टी प्लस π/2 मीन्स असतो प्लस ए कॉस ओमेगा टी अँड ए साइन ओमेगा टी प्लस 3π/2 असतो मायनस ए कॉस ओमेगा टी. मग त्या दोघही व्हॅल्यू आपण इथे पुट केल्या. एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. मग हे जे काही आपल्याला इक्वेशन मिळालं हे इक्वेशन काय आहे, जेव्हा पार्टिकल काय करत असेल एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्याचं काय करतोय तो मोशन स्टार्ट करतोय तेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असेल मग एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. आणि पॉझिटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, जेव्हा मोशन हे राईट साईडने होत असेल तर पॉझिटिव्ह, जर मोशन हे लेफ्ट साईडने होत असेल तर निगेटिव्ह.
आता पहा आपल्याला डिस्प्लेसमेंट हे इन टर्म्स ऑफ टी मध्ये मिळालं. सिमिलरली आपल्याला ऍक्सलरेशन सुद्धा इन टर्म्स ऑफ टी मध्ये फाइंड करावं लागेल आणि व्हेलॉसिटी सुद्धा इन टर्म्स ऑफ टी मध्ये फाइंड करावी लागेल. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपल्याला ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करायचं इन टर्म्स ऑफ एक्स अँड इन टर्म्स ऑफ टी. इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये आपण ऍक्सलरेशन सुद्धा फाइंड केलं आणि व्हेलॉसिटी फाइंड केली. आता आपल्याला ऍक्सलरेशन अँड व्हेलॉसिटी कसं फाइंड करायचं इन टर्म्स ऑफ टी. Expression of displacement x, velocity v and acceleration a at the time t. मग आता आपण डिस्प्लेसमेंट फाइंड केलंय इन टर्म्स ऑफ टी. ते किती आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. आता पहा व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स काय की दिलेलं हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल आपल्याला पहा a कॉन्स्टंट म्हणून a ॲज इट इज साइन ओमेगा टी प्लस फाय मीन्स साइन फाय इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजेच काय साइन ओमेगा टी प्लस फाय त्याचं इंटिग्रेशन मिळेल आपल्याला कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि ओमेगा टी आपल्याला काय करायचं आहे dx अपॉन dt मीन्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे इन टर्म्स ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t. a हा ॲज इट इज असेल साइन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह असेल कॉस ओमेगा टी प्लस फाय अँड ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असेल ओमेगा. म्हणून आपल्याला मिळालं व्हेलॉसिटी v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला फाइंड करायचं आहे ऍक्सलरेशन आणि ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय असतं मग चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स काय दिलेल्या व्हेलॉसिटीचा आपल्याला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता आपल्याला इथे कॉन्स्टंट काय काय आहे ए ओमेगा कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि कॉस ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय अँड ओमेगा टीचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण त्याला मल्टिप्लाइड बाय टी आहे म्हणून ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. मग आपण एक्सलरेशन सुद्धा फाइंड केलं व्हेलॉसिटी सुद्धा फाइंड केली आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा फाइंड केलं इन टर्म्स ऑफ टी. तसंच सिमिलरली आपण ऍक्सलरेशन फाइंड केलं होतं व्हेलॉसिटी फाइंड केली होती आणि डिस्प्लेसमेंट फाइंड केलं होतं इन टर्म्स ऑफ एक्स. पुढचं आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.